पुन्हा मनालीला. आपला परतीचा प्रवास सुरू झाला पुन्हा. आपण आणि आपण आता पुन्हा पण चाललो आहे हॉटेलला चाललो आहे. तर जाता जाताना सुद्धा आपण व्हिडिओ करतो आहे, कारण जाताना आपण अटल टनेलने जाणार आहोत. तर तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, मी गणेश वांदाडकर, आपल्या पाऊलवाडी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर परतीचा प्रवास आहे रोहतांगवरून आणि दुसरा रोडने चाललो आहे आम्ही. आणि जाता जाता हा ग्लेशियर, हा नजारा तुम्हाला बघायला भेटते. जबरदस्त व्ह्यू आहे. मोठे मोठे इथे सगळे डोंगर आहेत, पहाड आहेत आणि पहाडीवर हे सगळे बर्फ आहे सगळा. तर बघत बघत अटल टनेलने आपण पुन्हा मनालीला जाणार. एक नंबर नजारा आहे. हे सगळे जे पहाड आहेत तर पहाडीवर सगळा बर्फ आहे. आपण पण एकदम त्याच लेवलला जवळपास होतो वरती आणि तिथनं आता खाली येतोय हळूहळू. तर हा बर्फ आहे बघा.
का टनेल आहे? 10 किलोमीटर के पूरा राइट 10 किलोमीटर के वहाँ पे लिखा भी हुआ है, किलोमीटर लिखा हुआ है कि यहाँ पूरा 10 किलोमीटर का। सामने अटल टनेल आहे ना, वो जो दिख रहा है वो अटल टनेल आहे. म्हणजे समोर दिसतोय ना घर, त्याच्यातून मधूनच जायचं आहे आपल्याला अटल टनेल. ये जा रहा है लेह लद्दाख को और ये जा रहा है मनाली कुल्लू मंडी. ये चलने के लिए रास्ता है, पैदल चलने के लिए दोनों साइड. रहने के लिए होटल टाइप बंद हो जाता है ना रास्ता. हाँ हाँ उसके लिए ये देखो साइड लिखा हुआ है, ये भागने के लिए इधर से रास्ता. हाँ, अगर कुछ होता है तो यहाँ से भाग सकते. यहाँ से भागेंगे तो उनको बाहर निकालने के लिए रास्ता है. बाहर निकलने के लिए रूम वगैरह भी है. तर हा 10 किलोमीटरचा टनेल आहे आणि जर का इनकेस काही इन्सिडेंट्स होतोय तर लोकांना बाहेर पडण्यासाठी सुद्धा मध्ये मध्ये दिलेले आहेत आणि जर का काय होते तर राहण्यासाठी सुद्धा दिलेले आहेत, रूम वगैरे बनवलेले आहे. तर 10 किलोमीटरचा हा टनेल आहे, खूप मोठा टनेल आहे आणि अटल टनेल. पण समोर बघतोय तर तो आहे अटल टनेल रोहतांग. म्हणजे आपण रोहतांगवरून आलो ना, तर या अटल टनेलमधूनच आलो. 10 किलोमीटरचा टनेल आहे आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी या टनेलचं उद्घाटन केलेलं, ओपनिंग केलेलं त्यांच्या हस्ते झालेला. आणि खूप मोठा टनेल आहे आणि एवढ्यावरती इकडे हा मोठा टनेल आहे, खूप मोठा टनेल आहे, 10 किलोमीटरचा आहे. एक नंबर नजारा आहे. त्याच्या पाठीमागे बघा, हा पहाड बघा, क्या बात आहे. आपण आलो ॲक्च्युली क्रॉस करून आलो आणि इथे थांबलो. आल्यानंतर आजूबाजूचा परिसर बघा, एक नंबर नजारा आहे मित्रांनो. तर अटल टनेल आताच आपण क्रॉस केलं आहे, थोडं थांबलो आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. फोटो वगैरे काढू आणि मग निघू. काहीतरी खायचं आहे वगैरे आहे, फोटो काढून घेऊ. एक नंबर नजारा आहे अटल टनेल. त्याच्या समोर आता आपण बुट्टा खातोय. अजय सर आहेत सोबत. सर कसा आहे, टेस्ट कसा आहे? मस्त आहे ना. हां भाई, आपका नाम? विशाल. विशाल निशाल. रहने वाले जौनपुर से. कहाँ से? रहने वाले जौनपुर से हैं. जौनपुर. सगळे असे ठेले लागलेले आहेत खाण्याचे, सगळेजण खात आहेत. मी पण आता बुट्टा खातो. तर निसर्ग बघा, निसर्ग म्हणजे काय, अरे बापरे.
समोर डोंगर आहे, त्या डोंगरावर बर्फ आहे, हॉटेल्स आहेत सगळीकडे, असे रिसॉर्ट्स आहेत. त्या डोंगरात वरपर्यंत रिसॉर्ट आहेत, म्हणजे जिथे जाल तिथे तुम्हाला रिसॉर्ट, घरं डोंगरात तिथे बघायला मिळतील. समोर सगळे डोंगर आहेत, सगळ्या डोंगरांवर बर्फ आहे. तिथे सुद्धा आपला हॉटेल जो आहे त्या रूममध्ये आपण आतमध्ये राहतो आहे. तर इथे समोर आहे तिथे पण थोडा बर्फ आहेच. या रिसॉर्टच्या पाठी हॉटेलला आपण राहतो, त्या हॉटेलच्या पाठीसुद्धा एक हे आहे गार्डन, म्हणजे हॉटेलचं गार्डन आहे, तिथून दिसतंय, आपण नंतर दाखवू तुम्हाला. तर समोरचा असा माहोल आहे एक जबरदस्त. आणि हॉटेलमध्ये ॲपल नाही, हा चिली की काय चेरीचा झाड आहे. तो लाल फळ असतो रेड कलरचा, तर त्याचं फळ आहे ते, तुटलासुद्धा. तर असा निसर्ग आहे. तर मित्रांनो, गेली 2 दिवस आपण मनालीमध्ये आहोत. मनालीचा निसर्ग अनुभवतो आहे. एक नंबर निसर्ग आहे, स्वर्गच आहे जणू. धर्तीवरचा स्वर्ग म्हणायला हरकत नाही. जसं काश्मीर आहे, मनाली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कधी बघायला मिळतील असं म्हणजे इच्छा होती, पण ते नशिबानं AWPLच्या माध्यमातून आज बघायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण मनालीमध्ये आहोत आणि हा सगळा निसर्ग बघून झाला आहे. तर काल आपण गेलेलो रोहतांगला, तिथे बर्फात खेळलो वगैरे. तर ती व्हिडिओ तुम्ही बघितली असालच. तर त्याच्यानंतर आपण रिटर्न प्रवास होता, रोहतांगवरून पुन्हा मनालीला यायचं होतं आपल्याला. तर येतानासुद्धा आपण तो निसर्ग दाखवला या व्हिडिओमध्ये. तर येताना आपण अटल टनेलसुद्धा बघितला, जो खूप जवळपास 10 किलोमीटरचा टनेल आहे. तर तो टनेलसुद्धा बघितला. त्या टनेलमधूनच आलो आणि त्याच्यानंतर मग जाताना दुसऱ्या मार्गाने गेलो ना, येताना अटल टनेल मार्गेच आलो आपण. त्याच्यानंतर मनालीला आलो. रात्री जेवल्यानंतर झोपून गेलो कारण दमलेलो होतो, त्याच्यामुळं व्हिडिओचा एंड करायला भेटला नाही. तर रोहतांग ते मनाली असा जो परतीचा प्रवास होता, तर त्याची ही व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळते. तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन अशाच मनालीच्या सिरीजमध्ये. आता इथेच थांबतो आहे. बाय बाय.